माझ्यावर प्रेम करणारी ही जनता आहे. सतत मी 20 वर्ष झाले हा मतदारसंघात संघर्ष करतो. प्रस्थापित जो व्यक्ती आहे आमिषाला नेहमी लोकांना बळी पाडतो, पण यावेळेस आमचे मतदार सुज्ञ आहेत, नवीन पिढी आहे. आणि नवीन पिढीने एक लक्षात ठेवलं की यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या सरकारमध्ये बदल हवा आहे. जर बदल हवा असेल तर हा बदल करण्यासाठी माझे सहकारी हिंदू बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, सगळ्यांनी एक जूट आणि एक मूठ बांधली. आणि ही मूठ आजच्या या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व मुस्लिम बांधव, ओबीसी बांधव, मराठा बांधव, नवयुवक, माझे सहकारी, मला पाठिंबा देणारे, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे, 20 वर्षाचा माझा हा संघर्ष आहे. हा संघर्ष नक्कीच मला आज आनंद ह्या गोष्टीचा वाटला की नवयुवक पिढी जास्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळे 2000 लोक 2500 एका सर्कलचा फॉर्म भरायला येतात. हीच माझ्यासाठी माझ्या पाठीवर मोठी थाप आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण युती करून ही निवडणूक लढवित आहोत. ही मी बाकी बाबतीत मी नाही बोलू शकत, पण हदगाव सर्कलच्या बाबतीत मी नक्की सांगेल की मला माननीय आमदार, माजी आमदार बाबाजी साहेब यांनी माझ्या पाठीवर थाप मारली. आणि पूर्ण मुस्लिम बांधव असन, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, ओबीसी बांधव असन, मराठा बांधव असन, की माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या पाठीमागं त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारून मला आशीर्वाद दिला. मी नक्की सांगेन, सर्कलपुरतं नक्की सांगेन. विशेष करून आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक हो, आणि विशेष समाजाचे लोक आपल्या सोबत जुळले आले, काय प्रतिक्रिया आहे? नाही, हे माझं प्रेम आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेवर मुस्लिम समाज सगळ्यात जास्त आजकाल म्हणजे सगळ्याची भावना, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेम करणारा, आणि विशेष म्हणजे बाबाजी साहेबांवर प्रेम करणारा हा मतदार आहे. साहेब, सर्कलची मतदारांना काय आवाहन करणार? मी ह्या सर्कलच्या मतदाराला एकच आवाहन करेन की प्रस्थापितांना ह्यावेळेस बाजूला ठेवा, आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य जे शेतकरी कुटुंबातून आलेला एक कार्यकर्ता आहे, सतत 20 वर्ष झाला हा झगडतोय, आणि तो व्यक्ती त्याच व्यक्तीच्या विरोधात की जे सतत खोटं बोलून लोकांना आमिष दाखवून, कोणाला नोकरीचा आमिष, कोणाला शाळेला लावतो आमिष, कोणाला काय कसल्या प्रकारचे आमिष दाखवून त्यांनी ही सत्ता आजपर्यंत भोगलेली आहे. विकासाचे कोणते मुद्दे आपल्याकडे? विकासाच्या माझ्याकडून नवीन येणाऱ्या काळामध्ये 2026 मध्ये जर नाही 1000% लोक मला जिल्हा परिषदला जेव्हा पाठवतील, माझ्या सर्कल मधले 10 गावामधले शेत रस्ते हा माझा प्रमुख मुद्दा राहील, एजेंडा आहे. शेत रस्ते हा माझा प्रमुख एजेंडा राहील. शेत रस्ते हा माझा प्रमुख एजेंडा राहणार आहे. शेतीला जाण्यासाठी अत्यंत खराब रस्ते आहेत, जे की 35 वर्षामध्ये हा महाशय ह्या जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून उपाध्यक्ष म्हणून राहिला. उपाध्यक्ष राहिल्यानंतर शिक्षण सभापती राहिला. कधीही कुठल्याही गावाला एक टोपलं देखील मुरुम टाकला नाही. पण निवडणुकीचा कार्यक्रम समोर ठेवून त्या माणसाने मुरुम टाक, नाल्या दे, लोकांना भ्रमित कर, पण लोकांनी एवढं त्याला भ्रमित केलंय. ही मागची वसुली आहे. 20-25 वर्षापूर्वीची लोकांना दिलेली ही वसुली लोक वसूल करून घेत आहेत. आणि येणाऱ्या काळामधून माझ्याकडून जनतेला अपेक्षा ज्या आहेत की शेत रस्ते, डीपीचं काम, स्मशानभूमीचा कंपाऊंड असेल, शेड असेल, गावाला जाण्यासाठी पक्के रस्ते असतील, ही माझे प्रमुख एजेंडा राहणार आहे. साहेब, मागलचे कार्यकाळात जे तिथले मेंबर होते सरकारमधले, त्यांच्या कार्यकाळात तिथले विकासाचे काम झालेले का? माझ्या मतदारसंघातले आज सगळे बांधव आहेत तिथं. आज इमरुज आहेत, आज उनके ओम कम से कम 60 के आगे 65 साल है, और 92 से देखते आ रहे सदस्य वही है. विकास काम हुआ क्या? इन्होंने बताना, सब लोगों ने अपने सर्कल में विकास काम हुआ है क्या? खाली विकास अकेले आदमी का होने वाला है. जो अकेला आदमी, जो शुगर कारखाना है यहाँ पात्री का, वो पुराना कारखाना है, उनके पिताजी ने खड़ा करे वाला है. वो कारखाना भी आगे उन्होंने लेके नहीं गए. वो कारखाना रेणुका शुगर को बेच डाला, क्योंकि वो शेतकरी का हित नहीं कर सकता, तो आम आदमी का हित नहीं करने वाला. इसलिए मेरा एजेंडा है कि एक बार अगर अपने लोगों ने मुझे आशीर्वाद दे दिया उन्होंने,
सबने, तो मैं 100% ये सर्कल का चेहरा मोहरा बदल करेशिवाय रुकूंगा नहीं. मैं आश्वासित करता हूँ हमारे मुस्लिम बांधव असो, मराठी बांधव असो, ओबीसी बांधव असो, माझं विजन आहे की लोकांना ह्या सर्कल मध्ये विकासाचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे कधी बघितले नाही त्यावेळेस आम्ही दाखवून देणार ते. मी सुरेश उत्तमराव ढगे, राहणार वरखेड, तालुका पाथरी. माझा हदगाव गण आहे, गण क्रमांक 30 बरोबर. गट माझा हदगाव गण जिल्हा परिषद गण आहे, त्या गणातून मी उभा आहे. माझे सहकारी 2 माझे सोबत छाननीमध्ये नाव क्लिअर होतील. मला जनतेने, नवयुवकाने, माझ्या मुस्लिम बांधवाने, ओबीसी समाजाने आज इतक्या वर्षे हा सर्कल वंचित राहिलेला आहे विकासाबद्दल. कधी कोणाला ह्या मतदारसंघातला व्यक्ती निवडून आल्यानंतर कधी भेटत नाही, त्याचं घर माहित नाही, रस्त्यावर कोणाचा ऍक्सिडेंट झाला हे कळत नाही, दवाखाना माहित नाही, पोलीस स्टेशन माहित नाही, सर्वसामान्यांच्या वेता माहित नाहीत. फक्त मतदान आल्यानंतर तो व्यक्ती समोर येतोय. मला विनंती करायची सगळ्यांना ह्या चॅनलच्या माध्यमातून, मला नवयुवक सर्व बांधव, माझे मुस्लिम बांधव, ओबीसी बांधव मला नक्कीच यावेळेस भरभराट आशीर्वाद देतील. मी विशेष आभार बाबाजी साहेबांचा मानतो की ज्या माणसांनी कुठलीही अट न ठेवता माझ्या पाठीशी त्यांनी खंबीरपणे थाप दिली की ह्या सरकारला बाप्पा धनुष्यबाण उद्धव बाळासाहेब ठाकरेचा मशाल, उद्धव बाळासाहेब ठाकरेची मशाल दोन्हीकडे पेटली पाहिजे. त्यामुळं माझ्या पाठीशी ते त्याबद्दल मी त्यांचे बी आभार मानतो. थँक्यू.